नमस्कार मित्रांनो, अनुज पाडे एमपीएससी नेव्हिगेटर फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जी कंबाईंड ग्रुप बी मुख्य परीक्षा 2023 झाली होती त्यामधलं पॉलिटी हा सेक्शन डिस्कस करणार आहोत. बघा मित्रांनो, यामध्ये आपण जवळपास 15 क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये 30 मार्क्स जे असतात त्याची आपण क्वेश्चन डिस्कस करणार. 30 मार्क खूप मोठा जंक आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही बघितला तर, जी कंबाईंड मध्ये आहे आणि पॉलिटीमध्ये तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता मुख्य परीक्षेमध्ये. सो त्या संबंधी आपण चर्चा करू. 17 डिसेंबर 2023 चा पेपर आहे. जर तुमच्याकडं पेपर अवेलेबल असेल तर प्रिंटआउट सोबत ठेवा तुमच्याकडं. म्हणजे काय होईल की एक्स्ट्रा माहिती मी जी देणार आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करू शकता. ओके, सो आपण वन बाय वन डिटेलमध्ये डिस्कस करूया. त्यामध्ये पहिला 36 नंबरचा क्वेश्चन आहे. सेक्शन ए मध्ये तुम्ही बघितलं तर 36 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यापासून आपण स्टार्ट करूया. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन होता, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट करते? म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणता असा आर्टिकल आहे जे भारताचा सिक्युलर कॅरेक्टर जे आहे त्या सिक्युलर कॅरेक्टर बद्दल बोलतं हे सांगितलं होतं. त्याच्यामध्ये आर्टिकल 44, अनुच्छेद 44, 30, 27 आणि 28. ऍक्च्युली जर तुम्ही इन्क्लुझिव्ह अप्रोचने गेला तर ऑल ऑफ द अबो हे येतं की जे सिक्युलर सिक्युलर कॅरेक्टर दाखवतं, म्हणजे धर्मनिरपेक्ष कॅरेक्टर दाखवतं. मग नेमकं धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? तर आपण धर्माच्या आधारावर कोणामध्ये काय करणार नाहीये, भेदभाव करणार नाही. ओके, धर्माच्या आधारावर भेदभाव करायचा नाही, हा धर्मनिरपेक्ष आहे. मग आपण काय काय आर्टिकल बघू. काय बघा, म्हणजे हा युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी असेल आणि बाकी आर्टिकल तो वन बाय वन बघा. बघा, एक तर 14 काय सांगतं की धर्माच्या आधारावर भेदभाव नाही करायचा. आलं इकडे धर्म, धर्म आला म्हणजे कुठं काय सिक्युलरिझम आहे की कोणत्याही धर्माचा असू द्या, है ना, एक हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, शीख असू द्या, पारसी असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, आपण धर्म आधारावर भेदभाव नाही करणार. सो पहिलं सिक्युलर कॅरेक्टर दाखवतो. सेकंड बघा, परत याच्यामध्ये धर्म पण आलेला आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर आपण कोणामध्ये पण भेदभाव करणार नाही. म्हणजे 15 मध्ये पण सांगितलं सेक्युलर. 25 मध्ये काय आहे की सर्व व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्य, बरोबर आहे. हे बघा, इकडं पण धर्म आलेला आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कोणते धर्म स्वीकारू शकतात, त्याच्या संबंधी ज्या प्रथा असतील ते पालन करू शकतात. त्याच्यानंतर 26 आर्टिकल मध्ये सांगितलं की धार्मिक व्यवहार व्यवस्थापन, म्हणजे धर्माच्या संबंधित जे रिलेटेड अफेअर्स असतील त्याचं मॅनेजमेंट. तर हे सगळं सिक्युलर दाखवत आहे की राज्य संस्थेसमोर सगळे धर्म समान आहे. राज्य संस्था कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव करणार नाही, या संबंधित आहे. आता 27 काय सांगतं की कोणत्याही विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर लावलं जाणार नाही. म्हणजे एक पर्टिक्युलर धर्माच्या प्रचारासाठी कर नाही लावणार. म्हणजे 27 पण सांगतो आपण धर्माच्या आधारावर भेदभाव नाही करतोय. 28 सांगतं की धार्मिक संस्था राज्य निधीतून बनवल्या जाणार नाही. म्हणजे एखाद्या संस्था आहे ज्यामध्ये धार्मिक उद्देश आहे त्या आपण राज्य संस्थेच्या पैशातून नाही बनवणार. का? कारण की राज्य संस्थेचा पैसा हा लोकांचा पैसा आहे, टॅक्सच्या स्वरूपात भेटलेला पैसा आहे. आणि हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर कलम 30 सांगतं अल्पसंख्याक जे असतील मायनॉरिटी त्यांना त्यांच्या धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे मायनॉरिटी त्यांच्या धार्मिक संस्था स्थापन करू शकतात, हा एक सांगितलंय. आर्टिकल 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड सांगितलंय. युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा त्या संबंधी आहे. आणि प्रस्ताविकेमध्ये आपण सिक्युलर हा शब्द समाविष्ट केला आहे. तुम्हाला माहिती आहे प्रस्ताविकेमध्ये 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1976 मध्ये आपण काय केलं होतं, 3 शब्द ऍड केले होते. एक सोव्हॅनिटी, एक सिक्युलर आणि एक इंटिग्रिटी. तर सिक्युलर हा शब्द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता, प्रिएम्बल मधून आपण नंतर तो ऍड केला आहे, एवढं लक्षात ठेवा 42 अमेंडमेंट. तर कळतंय का, हे जे आर्टिकल आहे 27, 28, 30 हे सगळं आपले सिक्युलर गुणधर्म दाखवण्याचा प्रयत्न करतात. इनडायरेक्टली तुमचे हे आर्टिकल पण रिव्हिजन झालं पाहिजे असं माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, आपण सेकंड क्वेश्चन बघूया. बघा, जोड्या लावायच्या मॅच द पेअर होतं कशा संबंधी, संविधान समिती संबंधी. बघा, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर मध्ये खूप क्वेश्चन येतात. सो त्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. पहिलं सांगितलं होतं की नागरिकत्व संबंधी तत्त्व समिती, म्हणजे ॲडॉक कमिटी ऑन सिटिझनशिप. बघा, जे नागरिकत्व संबंधी समिती तुम्हाला आठवेल तर वरदाचारी हे होते, त्याच्या रिलेटेड तुम्ही लक्षात ठेवा नागरिकत्व संबंधी. प्रेस गॅलरी समिती उषा सेन होत्या. तुम्ही पाहिलं असेल जर का तुम्ही कमिटीज लक्षात ठेवले असेल. ओके, सो नागरिकत्व समिती जर का वर्धाचारी हे पण तुम्हाला पहिल्याचं 3 ऑप्शन मिळत असेल तरी पण तुमचे 2 पर्याय इलिमिनेट होतात. कळतंय? मग प्रेस गॅलरी उषानाथ जर तुम्हाला माहित असेल म्हणजे दुसऱ्याचं बी ऑप्शन आहे, तर तुमचा हा पण पर्याय संपतो. म्हणजे 1-2 जरी तुम्हाला माहित असले ऑप्शन तरी पण तुम्ही असले क्वेश्चन डील करू शकतात. असं नाही की सगळ्या कमिटी पाठ पाहिजे. मग त्याच्यानंतर नॅशनल फ्लॅग राष्ट्रीय ध्वज संबंधी समिती राजेंद्र प्रसाद होते आणि फंडामेंटल राईटची उपसमिती हे जे बी कृपलानी होते.
कळतंय का? पण काही काही कमिटी तरी तुम्हाला माहित पाहिजे, जेवढं अपेक्षित आहे, कारण की हा मेन एरिया आहे ज्याचे डायरेक्टली क्वेश्चन येतात. सो आपण काही काही कमिटीज बघू जे महत्वाचे आहे. बघा, कार्यपद्धत विषयक समिती हा राजेंद्र प्रसाद, बरोबर आहे. रूल्स ऑफ प्रोसिजर सगळं राजेंद्र प्रसादच्या अंडर होतं. वित्त आणि स्टाफ कमिटी पण राजेंद्र प्रसाद होते, फायनान्स रिलेटेड, स्टाफ रिलेटेड. आणि नॅशनल फ्लॅग किंवा राष्ट्रध्वज असेल त्याचे संबंध पण राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे कार्यपद्धत, वित्त स्टाफ आणि राष्ट्रध्वज या तीन संबंधी जर का तुम्ही कमिटी बघितल्या तर या तिघच्या तिघ कमिटी ह्या राजेंद्र प्रसाद संबंधित होत्या असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो तुम्हाला काही ना काही पेअर मध्ये लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर पुढची कमिटी, राज्यांशी वाटाघाटी करणारी कमिटी नेहरूंच्या अंडर होती. म्हणजे राज्यासोबत जे वाटाघाटी करायची त्याची नेहरूच्या अंडर होती. त्याच्यानंतर संघ राज्यघटना समिती आपलं जवाहरलाल नेहरू होते. बघा, केंद्राची राज्यघटना असेल तर नेहरूंच्या अंतर्गत होते आणि प्रांतांची राज्यघटना असेल तर सरदार पटेल यांच्या अंतर्गत होते. कळतंय? म्हणजे केंद्राची जर राज्यघटना असेल, केंद्राची राज्यघटना कोणाच्या अंतर्गत आहे तर जवाहरलाल नेहरूंच्या अंतर्गत आहे. ओके. आणि जर राज्याची म्हणजे स्टेटची राज्यघटना कोणी पडतेला तर तुम्ही सरदार पटेल यांच्या अंतर्गत आहे. या दोन कमिटी म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्याच्यानंतर अधिकारपत्र समिती अल्लाधारी कृष्णाचारी अय्यर, सभागृह हाऊस कमिटी पट्टाभी सीतारामय्या. आता हे सगळे क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला वन लाईनर किंवा काय येऊ शकता. प्रांतिक राज्यघटना बघितल्या आपण सरदार पटेल, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी के.एम. मुन्शी, त्याच्यानंतर घटना समिती कामकाज बाबत समिती मालवणकर, मसुदा ड्राफ्टिंग कमिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही माहिती तुम्हाला. मूलभूत अधिकारची उपसमिती कृपलानी. बघा, मायनॉरिटी आणि तुम्ही या संबंधी लक्षात ठेवा. म्हणजे फंडामेंटल राईट संबंधी उपसमिती असेल तर ते कोणा अंतर्गत आहे? कृपलानी, जे बी कृपलानी यांच्या अंतर्गत आहे. आणि मायनॉरिटी संबंधी असेल तर मुखर्जीच्या अंतर्गत आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एम फॉर मायनॉरिटी, एम फॉर मुखर्जी लक्षात ठेवू शकता. काही ना काही छोट्या मोठ्या ट्रिक्स तुम्हाला लागतील जेणेकरून तुम्ही काही ना काहीतरी मॅचअप करू शकता. ओके. मायनॉरिटी अल्पसंख्याक संबंधी मुखर्जीच्या अंतर्गत होती, एस.सी. मुखर्जी. सर्वोच्च न्यायालय वरदाचारी, सिटिझनशिप पण आपण बघितलं वरदाचारी. मग लक्षात ठेवू शकता वरदाचारीच्या अंतर्गत एक तर सुप्रीम कोर्ट होतं आणि एक सिटिझनशिप होती, असं काहीतरी लक्षात ठेवा. भाषिक प्रांत आयोग, धार कमिशन आणि मुख्य आयुक्त प्रांतासाठी पट्टाभी सीतारामय्या कमिटी. या सगळ्या कमिटी एक्झामसाठी खूप महत्वाच्या आहे. हे माहीतच पाहिजे, म्हणजे हा कोर फॅक्ट आहे पॉलिटीचा जो तुम्हाला अपेक्षित आहे माहित असणं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. केंद्र सरकार राज्य सरकारांना राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार निधी देऊ शकते? म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते, आपल्याकडे बघा फेडरलिझम आहे, मग सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते, स्टेट गव्हर्नमेंटला काहीतरी आदेश देते किंवा काहीतरी निर्देश देते. तर हे निर्देश देण्याचा अधिकार आर्टिकल 256 अंतर्गत आहे. आर्टिकल विचारला होता या पेपरमध्ये 3 ते 4 क्वेश्चन हे डायरेक्टली कशावर समजते का? डायरेक्टली तुम्हाला कलम संबंधी विचारले. मग कलम पाठ पाहिजे का? तर महत्वाचे कलम माहिती असलेच पाहिजे. तर डिरेक्शन देण्याचा जो केंद्राचा अधिकार होता तो आर्टिकल 256 अंतर्गत येतो. मग बाकी अधिकार 370 आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीर संबंधी होतं, जे आता आपण रिमूव्ह केलंय. 356 हे प्रेसिडेंट रूल किंवा आपलं राष्ट्रपती राजवट संबंधी होतं. आणि आर्टिकल 263 आपण इंटरस्टेट काउन्सिल जे राष्ट्रपती बनवतं त्या इंटरस्टेट काउन्सिल संबंधी होतं. कळत आहे? सो या गोष्टी तुम्हाला फॅमिलियर असल्या पाहिजे. इंटरस्टेट काउन्सिल वगैरे संसद बाय कायद्याने बनवणार, तर हे तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. ओके. पुढचं बघा, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? म्हणजे पेअर कोणती राईट मॅच होत नाही, निगेटिव्ह विचारले. परत बघा आर्टिकलवर क्वेश्चन आलेला आहे. बघा, पहिला आर्टिकल 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, राईट आर्टिकल. म्हणजे सीएम ची कर्तव्य आर्टिकल व याच्यामध्ये 167. मग इकडे लक्षात ठेवा 78 आणि 167 हे एक जोडीमध्ये बघा. याच्यामध्ये काय ना, इकडे पीएम ची कर्तव्य दिलेली आहे आणि इकडे सीएम ची कर्तव्य दिलेली. कळत आहे? त्याच्यानंतर अनुच्छेद 164 राज्य मंत्र्यासंबंधी इतर तरतुदी, हे पण बरोबर आहे. बघा, जे 75 मध्ये दिलेलं आहे पीएम संबंधी, ते 164 कोणासंबंधी दिलेले? सीएम आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर संबंधी. त्याच्यानंतर आर्टिकल 166 राज्य सरकारचं कारभार म्हणजे ऑपरेशन बाय स्टेट गव्हर्नमेंट, हे पण बरोबर आहे. चुकीचं कोणतं या ठिकाणी पर्याय? तर पर्याय क्रमांक बी 163 हे जे शपथविधी आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे. सो तुम्हाला आर्टिकल माहित पाहिजे का? तर आर्टिकल माहित असले पाहिजे पॉलिटीमध्ये. जे राज्य संस्थेसंबंधी आर्टिकल आहे ते तर हमखास माहित पाहिजे. आपण काही काही आर्टिकल्स बघू या ठिकाणी. बघा, पहिलं काय आर्टिकल 163 आपल्याला सांगितलंय. आर्टिकल 163 मध्ये काय सांगितलंय? राज्यपालला सहाय्य करण्यासाठी
आणि मंत्री परिषद असेल. म्हणजे काय असेल आपल्याकडं, एक सीएम असेल, त्यांच्या अंतर्गत एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, हे काय करणार, राज्यपालला हेल्प करणार. हे सगळं सांगितलं आर्टिकल 163 मध्ये. म्हणजे राज्यपालला सहाय्य करण्यासाठी सीएम आणि मंत्रिपद, आणि हे काय करते, राज्यपालाला ऍडवाइस देते, कळते. तर ही तरतूद आहे आर्टिकल 163 मध्ये. आर्टिकल 164 मध्ये इतर तरतुदी दिल्या. इतर तरतुदी म्हणजे त्यांचा ओथ किती असेल, त्यांचा कालावधी किती असेल, त्यांचा पगार कुठून भेटेल, हे सगळं 164 मध्ये दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 165 खूप महत्वाचा आर्टिकल आहे. यामध्ये महाधिवक्ता, ज्याला ऍडव्होकेट जनरल म्हणतात, त्या संबंधी. मग आपल्याकडे दोन पोस्ट असतात. सेंट्रल लेवलला अटॉर्नी जनरल असतो आणि स्टेट लेवलला ऍडव्होकेट जनरल असतो. अटॉर्नी जनरल आर्टिकल 76 मध्ये असतो, ऍडव्होकेट जनरल आर्टिकल 165 मध्ये असतो. याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात, याची अपॉइंटमेंट गव्हर्नर करतात. हे काय काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, कळते. त्याच्यानंतर आर्टिकल 166 राज्याच्या सरकारचे कामकाज चालवणे, म्हणजे कसं तुम्ही कामकाज चालवता त्या संबंधी. आर्टिकल 167 माहिती देण्याबाबत कर्तव्य, जे आपण ऑलरेडी बघितलं, केंद्रामध्ये बघितलं तर 78 आणि इकडं बघितलं तर 167, हे पेअर होते. त्याच्यानंतर 168 विधिमंडळाची संरचना. आता हे इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्ही जर का बघितलं तर 168 मध्ये राज्याच्या विधिमंडळाची संरचना तुम्हाला इकडे दिसते. 169 मध्ये विधान परिषदेची संरचना, आणि 160 म्हणजे इकडे बघा, राज्याच्या विधिमंडळाची संरचना तुम्हाला 168 मध्ये बघायला भेटेल इकडं. ओके. तर तिकडं 79 होतं, जिकडे तुम्हाला संसदेची संरचना दिली होती. ओके, संसदेची संरचना तुम्हाला दिली होती. त्याच्यामध्ये 80 हे राज्यसभा संबंधी होतं आणि 81 हे लोकसभा संबंधी होतं, कळत आहे. इकडं 168 हे का दिलेलं आहे, विधिमंडळाची संरचना. मग विधिमंडळामध्ये जर द्विगृह असेल, ते 170 मध्ये तुम्हाला कशाशी संबंधी आहे, तर विधानसभे संबंधी आहे. आणि 171 केस संबंधी आहे, तर विधान परिषद संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा, 171 आर्टिकल तुम्ही बघाल तर विधान परिषद दिसेल तुम्हाला. 170 विधानसभेची संरचना आणि 169 विधान परिषद विसर्जित करण्याचा किंवा निर्माण करण्याचा अधिकार. हे फॅक्ट खूप महत्वाचे, याच्यावर खूपदा क्वेश्चन येतं की राज्यामध्ये विधान परिषद क्रिएट करणे किंवा नष्ट करणे या संबंधी अधिकार जो आहे तो कोणत्या कलमा अंतर्गत दिलाय, तर 169 अंतर्गत विधान परिषद हे स्थापन केले जाते किंवा नष्ट केले जाते. ओके. आणि त्याच्यानंतर 170 मध्ये तुमची विधानसभा येते आणि 171 मध्ये विधान परिषद येते. हे लिहून ठेवा मित्रांनो, एका जागी तुम्हाला महत्वाचे आहे. त्याच्यानंतर 172 राज्य विधिमंडळाचा कार्यकाल, म्हणजे दोघी हाऊस असेल तर त्यांचा टेन्युअर किती असेल त्या संबंधी ही तरतूद आहे. ओके, सो बेसिक लक्षात ठेवा. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे की खालील विधाने वाचा आणि कोणते विधान चुकीचे. तुम्हाला काय इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, चुकीचं विचारलेलं आहे. तो परत आर्टिकलवर क्वेश्चन आहे. बघा, हे परत आर्टिकलवर क्वेश्चन आहे. आर्टिकल 245, 247, 248 आणि 246 असे 4 आर्टिकल आपल्याला विचारले. तर तुम्हाला आर्टिकल माहित पाहिजे का, तर आर्टिकल माहित असलेच पाहिजे. त्याच्यानंतर काय काय आता आर्टिकल, संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदे करू शकते, असा आर्टिकल आहे. म्हणजे आपल्याला इकडं ज्युरिडिक्शन दिले की सेंटर कशावर कायदे करू शकते, स्टेट कशावर कायदे करू शकते. तर हे आर्टिकल बरोबर आहे की संसद काय करू शकते, संसद हे संपूर्ण भारतासाठी कायदा करू शकते. भारताच्या बाहेर पण कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. हे आर्टिकल 245 मध्ये सांगितलं. एकदा आर्टिकल बघा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. बघा, आर्टिकल 245 संसदेला आणि राज्य विधिमंडळाला केलेल्या कायद्याची व्याप्ती. म्हणजे आर्टिकल 245 काय सांगतं की जे संसद असते ना, त्यांचा कायदा कुठे आहे, पूर्ण भारतभर लागू होणार आहे ना, आणि भारताच्या बाहेर पण लागू होणार आहे. ओके. पण जे राज्य विधिमंडळ असेल त्यांचा कायदा त्या राज्यापुरता असेल. म्हणजे महाराष्ट्राने एखादा कायदा केला तर तो महाराष्ट्रापुरता लागू असेल, आणि गुजरातने केला तर गुजरात पुरता. तर ही त्याची व्याप्ती सांगते की कुठपर्यंत लागू असेल. हे 245. 246 सांगतो संसद आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या कायद्याचे विषय. म्हणजे 246 आपल्याला काय सांगतं की कोणत्या विषयावर कोण कायदा. आपल्याकडे 3 विषय ना, केंद्र सूची, राज्य सूची, संमती सूची. तर 246 लक्षात ठेवा, आपल्याकडे 3 लिस्ट ज्या दिल्या त्या संबंधी कोण कशावर कायदे करू शकतं. 247 अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार. या ठिकाणी संसद महत्वाचा शब्द आहे. एक्स्ट्रा जर का तुम्हाला न्यायालय स्थापन करायचं असेल तर ते संसदेकडे अधिकार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आर्टिकल 248 हे पण खूप महत्वाचं आहे. हे कसं लक्षात ठेवा, सगळं 2चा डबल 4, 4चा डबल 8, हे 2, 4, 8 डबल होतं ना, याला म्हणतात शेषाधिकार. ओके, शेषाधिकार म्हणतात, उर्वरित अधिकार, शेषाधिकार. आपण जर इंडियामध्ये किंवा कॅनडामध्ये बघितलं तर शेषाधिकार कोणाकडे आहे, संसदेकडे आहे. ओके. बट तुम्ही अमेरिकामध्ये बघितलं तर अमेरिकामध्ये शेषाधिकार कोणाकडे आहे,
तर त्यांच्या राज्याकडे आहे. कळत आहे का? तर शेषाधिकार संबंधी 248 तरतूद आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि 249 काय आहे? तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे बघा, आर्टिकल 249 अंतर्गत राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसभा 2/3 प्रेझेंट आणि वोटिंग या मेजॉरिटीने राज्यसूचीतील ओके राज्यसूचीतील विषयावर काय करू शकते? ऍक्ट करू शकते. मग आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली, आपल्याकडे दोन गृह आहे, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. सगळ्या ठिकाणी तुम्ही बघाल ना तर लोकसभा जास्त पॉवरफुल असते. मनी बिल असू द्या किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी ज्यामध्ये लोकसभेला जास्त पॉवर असते. फक्त दोनच अशा कंडिशन आहे ज्यामध्ये राज्यसभा ही लोकसभेपेक्षा जास्त पॉवरफुल असते. त्यामध्ये एक आर्टिकल 249 येतं आणि एक आर्टिकल 312 येतं. कळतंय का? आर्टिकल 249 काय सांगतं? राष्ट्रहितामध्ये जेव्हा राज्यसभा 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग मध्ये एक ठराव पास करेल तर त्यावेळेस संसद काय करू शकते? संसद ही राज्यसूचीतील विषयावर काय करू शकते? कायदा करू शकते. कळतंय? हे एक प्रोव्हिजन आहे. त्याचप्रमाणे आर्टिकल 312 आहे नवीन ऑल इंडिया सर्व्हिस क्रिएट करण्यासंबंधी. नवीन अखिल भारतीय सेवा जी आहे ते अखिल भारतीय सेवाची निर्मिती करण्यासंबंधी. इकडं पण राज्यसभेला पॉवर आहे. जर राज्यसभेने 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे स्पेशल मेजॉरिटीने तसा ठराव पास केला तर त्यानंतर संसद काय करते? नवीन ऑल इंडिया सर्व्हिस किंवा नवीन अखिल भारतीय सेवा काय करते? निर्माण करते. तर हे दोन आर्टिकल माहित पाहिजे ज्यामध्ये राज्यसभा लोकसभेपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. आता आपल्या क्वेश्चनवर येऊ आपण. बघा या ठिकाणी कोणतं रॉंग विचारलं होतं? त्याच्यानंतर संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. आपण आता बघितलं की 247 अंतर्गत संसद काय करू शकते? अतिरिक्त न्यायालय स्थापन करू शकते. सो सेकंड बरोबर आहे. कायद्याचे अवशिष्ट अधिकार 248 बरोबर आहे. म्हणजे रेसिडरी पॉवर आपण बघितलं, तुम्हाला मी सांगितलं 2 2चं डबल 4 4चं डबल 8 हे रेसिडरी पॉवर आहे, तर हे पण बरोबर आहे. संसदेला कर लावण्याचा अधिकार हे 246 मध्ये आहे का? नाही, कर लावण्याचा अधिकार नव्हता. आपण 246 मध्ये काय बघितलं? आपण 246 मध्ये 3 लिस्ट बघितल्या. 246 मध्ये आपण 3 लिस्ट तयार केल्या होत्या, केंद्र सूची, राज्य सूची आणि संवती सूची. तर आर्टिकलवर डायरेक्ट क्वेश्चन येतो का? हमखास येतो, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. फक्त तुम्हाला आर्टिकल माहीत असलेच पाहिजे, त्यावेळेस हे क्वेश्चन बनत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संविधानामध्ये कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे? बघा, गांधीयन बेस प्रिन्सिपल हे खूप महत्वाची घटना आहे. तर गांधीवादी विचारधारणेवर आधारित आपले कोणकोणते आहे? बघा, आर्टिकल 43 कुटीर उद्योगासंबंधी आहे, आर्टिकल 47 आहे, आर्टिकल 48 पण आहे, परंतु आर्टिकल 39A येत नाही. म्हणजे आपला पर्याय काय पाहिजे? पर्याय आपला ABC पाहिजे, हा पर्याय पाहिजे. मग हे माहित पाहिजे का? तर डायरेक्ट प्रिन्सिपल मध्ये आपल्याला 3 विभागामध्ये आपण कळतो. गांधीवादी प्रिन्सिपल काय आहे, किंवा समाजवादी प्रिन्सिपल काय, किंवा लिबरल प्रिन्सिपल काय. तर तुम्हाला विचारते की गांधीवादी प्रिन्सिपलचे आर्टिकल कोणते, समाजवादी कोणते, किंवा लिबरल कोणते. तर माहित पाहिजे. कळत आहे? बघा, आर्टिकल 40 मध्ये ग्रामपंचायतची स्थापना करतो, आता सगळ्यात बेसिक आहे गांधीवादी. त्याच्यानंतर आर्टिकल 43 मध्ये कुटीर उद्योगाबद्दल आपण बोलतो, कुटीर उद्योग पण गांधीयन प्रिन्सिपल आहे. 43 मध्ये आपण काय सांगतो की ज्या कॉपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्था असेल त्याच्यामध्ये लोकशाही कंट्रोल असलं पाहिजे, डेमोक्रेटिक कंट्रोल असलं पाहिजे. म्हणजे डेमोक्रेसीला आहे, म्हणजे कधी कॉपरेटिव्ह सोसायटी डेमोक्रेटिक वेने चालली पाहिजे, डेमोक्रेटिक कंट्रोल पाहिजे, हे 43B सांगतं. हे पण येतं. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल 46 त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटकांसाठी, म्हणजे ज्यांच्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक आणि शैक्षणिक हित, यामध्ये लक्षात ठेवा इकॉनॉमिक प्लस एज्युकेशन हे सांगितलंय. इकॉनॉमिक आणि एज्युकेशन सांगितलं. तुम्हाला कन्फ्युज काय सांगतील? सोशल आणि एज्युकेशनल किंवा सोशल आणि इकॉनॉमिकल असं कन्फ्युज करतील की आर्टिकल 46 मध्ये शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब यांच्या सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट बद्दल बोललंय, पण ते चूक आहे. आर्टिकल 46 मध्ये SC आणि ST यांच्या इकॉनॉमिक प्लस एज्युकेशनल हित बद्दल बोललं गेलं आहे. E+E लक्षात असू द्या. सो हे पण बरोबर आहे गांधीवादी. आर्टिकल 47 सार्वजनिक आरोग्य, पब्लिक हेल्थ आणि मादक पेय आणि सेवनवर बंदी, हे पण गांधीयन प्रिन्सिपल आहे. आणि आर्टिकल 48 नुसार दुधत्या जनावरांच्या कत्तली बंद करायचे,
हे पण गांधीयन प्रिन्सिपल आहे. तर तुम्हाला माहितच पाहिजे. 40 पासून चालू होते, मग 43 मध्ये कुटीर उद्योग आहे, है ना, कळते का? मग 40 पासून चालू झालं, 43 मध्ये कुटीर उद्योग. तुम्हाला काय करायचं, एका ठिकाणी ना शॉर्ट मध्ये हे लिहून चालत चला, म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवलं जातं. म्हणजे इकडं ग्रामपंचायत आहे, मग तिकडं लिहिलं तुम्ही ग्रामपंचायत वगैरे. ओके. इकडं मग काय लिहिलं, फक्त कुटीर उद्योग लिहिला, म्हणजे गांधीयन प्रिन्सिपल झालं. मग 43B म्हणजे सहकारी संस्था, असं काय ते लिहिलं. 46 मध्ये मग एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट लिहिला. मग 47 मध्ये, मग 48 असं. सो असं जर का तुम्ही केअरफुली लिहिलं तर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाते की कोणते गांधीयन आहे किंवा कोणते लिबरल प्रिन्सिपल आहे, हे लक्षात असू द्या. ओके. सो बी केअरफुल. पुढचा क्वेश्चन आपण बघू. बघा, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राजकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेचा उद्दिष्टांचा ठराव केव्हा संमत झाला, म्हणजे फक्त ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन बद्दल हे विधान होतं. आणि तुम्हाला विचारले की हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा ठराव केव्हा संमत झाला, त्याची डेट विचारली है ना, केव्हा पास झाला विचारले, केव्हा संमत झाला विचारले. बघा, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन बघाल बद्दल तर 22 जानेवारी 1947 ही डेट आपण या पूर्वीच्या खूप लेक्चरमध्ये पण डिस्कस केली, तुम्ही पाहिलं असेल लेक्चर. बघा, आपल्याकडं 13 डिसेंबर 1946 मध्ये आपण काय केलं होतं, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचा ठराव मांडला होता, जो की नेहरूंनी मांडला होता. आणि तो 22 जानेवारी 1947 मध्ये सर्वानुमते काय झाला होता, स्वीकृत झाला होता. तर तुम्हाला तिघही डेट विचारता, 13 डिसेंबरची डेट विचारता, कोणी मांडला, नेहरूंनी मांडला की सरदार पटेलने मांडला, हे विचारतात. आणि कोणत्या दिवशी स्वीकृत झाला, हा तर क्वेश्चन आता तुम्हाला दिसतोच समोर. सो यावर क्वेश्चन येता एवढं लक्षात असू द्या की 22 जानेवारी 1947 मध्ये आपण तो स्वीकृत केला होता. आता तुम्हाला वाटू शकतं 26 नोव्हेंबर आहे का, 26 नोव्हेंबर 49 आहे का, 26 नोव्हेंबर 48, पण काही काही डेट तुम्हाला माहित पाहिजे ज्या मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन संबंधी. आपण या चर्चेमध्ये बघितलं, दुसरा ते तिसरा क्वेश्चन आहे जो मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनवर आहे. मग तुम्ही अभ्यास करताना तुमचा अप्रोच हाच पाहिजे. पीवायक्यू अनालिसिस ज्यावेळेस आपण करतो, पीवायक्यू अनालिसिसचा फायदा काय आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे की कोणत्या एरियावर तुम्हाला जास्त फोकस करायचा. तर तुम्हाला कळते की मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेची निर्मिती हा महत्वाचा टॉपिक आहे, अशा घटकावर जास्त वेळ द्या. ओके. पुढचं बघा, मूलभूत कर्तव्याबद्दल कोणते विधान योग्य आहे. मूलभूत कर्तव्याबद्दल आता बघा, 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्यास शिफारस करण्यासाठी सरदार सोनसिंग समिती स्थापन केली. आता खूप बेसिक फॅक्ट आहे पॉलिटी मधला की सरदार सोनसिंग कमिटीने त्या संबंधी स्थापना केली होती, तर पहिलं बरोबर आहे. सेकंड बघा, वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना आणि बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य 48व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये जोडण्यात आले. आता या ठिकाणी काय काय चुकीचं केलं बघा, एकतर पाल इकडे 88वी घटना दुरुस्ती आहे, हे चूक केलेलं आहे. बघा, 6 ते 14 वयोगटातील मुलांना एज्युकेशनची संधी उपलब्ध करून देण्याची ड्युटी आहे, ही फंडामेंटल ड्युटी आहे. आणि कोणाची ड्युटी आहे, तर त्यांचे पॅरेंट्सची, त्यांचे जे पालक असतील ते पालकची ड्युटी आहे, पॅरेंटची ड्युटी आहे. बट हे प्रोव्हिजन आपण केव्हा ऍड केलं होतं, तर 86वी घटना दुरुस्तीनुसार 2002 मध्ये ऍड केलं होतं. इकडे तुम्हाला दिले 88वी घटना दुरुस्ती, 88वी घटना दुरुस्ती चुकीचं, फक्त एक शब्द फिरवला मित्रांनो. पॉलिटीमध्ये शब्दांचा खेळ असतो. एक आपण एक्झामच्या प्रेशरमध्ये हा वाचू बरोबर आहे, आणि दोघं करून ए आणि बी करून येऊ, आणि तुम्ही मग एक मार्कांना एका मार्काने तुमची काहीतरी पोस्ट जाते. तर बघा, एक एक मार्काची इकडे कॉम्पिटिशन आहे, एक मार्क तुम्ही मागं पडला तुमची पोस्ट झाला, म्हणून केअरफुली अलर्ट राहावं लागेल एक्झाम सॉल्व्ह करताना. सो याचा आन्सर येणार आहे फक्त अ बरोबर आहे की पहिलं, दुसरं फक्त याच्यामध्ये चुकलंय. कळतंय तुम्हाला माहिती आहे ना. मग फंडामेंटल ड्युटी बद्दल काही जास्त बोलत नाही. फंडामेंटल ड्युटी 1976 मध्ये आपण ऍड केल्या होत्या. फंडामेंटल ड्युटी फक्त भारतीयांसाठी असतं. ओके, फक्त सिटीजनसाठी. फॉरेनरसाठी आहे का, तर परकीयांसाठी फंडामेंटल ड्युटी या नसतात. सोनसिंग कमिटीनुसार आहे टोटल 10+1 अशा टोटल 11 फंडामेंटल ड्युटी आहे. 10 आपण 42 घटना दुरुस्तीने ऍड केल्या होत्या 1976 मध्ये, आणि 11 फंडामेंटल ड्युटी आपण 86 घटना दुरुस्तीने ऍड केली 2002 मध्ये. या दोघं सगळ्या मिळून टोटल 11 फंडामेंटल ड्युटी आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि फंडामेंटल ड्युटी डॉक्टर लक्षात ठेवा, डॉक्टर ड्युटी फॉर रशिया, म्हणजे फंडामेंटल ड्युटी आपण रशियाकडून घेतली. डॉक्टर वरून लक्षात ठेवा, डॉक्टरवरून तुम्हाला लक्षात ठेवा ड्युटी फॉर रशिया. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, परत आपला आर्टिकल संबंधी राईट क्वेश्चन आलेला आहे. काय विचारलंय की कोणती जोडी बरोबर जुळत नाही असं विचारलं. ओके, सो आपण बेसिक क्वेश्चन आहे. बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24 तुम्हाला माहित पाहिजे, फंडामेंटल राईटचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर संविधानिक उपायांचा अधिकार 32 ते 35,
सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29-30. फक्त जो तिसरा ऑप्शन आहे ना तो रॉंग आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा याच्यामध्ये नसतो. तो 25 ते 28च्या दरम्यान तुम्हाला बघायला भेटेल. मग हा पर्याय तुमचा चुकीचा एवढा दिसेल. कळतंय का? हा पर्याय चुकीचा आहे. सो आर्टिकल माहित पाहिजे. मग बघा आपले फंडामेंटल राईट जे आहे ना आपण 6 गटामध्ये वर्गीकरण केलंय. एक समानतेचा अधिकार 14 ते 18 मध्ये आपण बोलतो, ज्याच्यामध्ये आपण समानतेबद्दल प्रोव्हिजन आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार 19 ते 22 मध्ये, 19 ते 22 स्वातंत्र्य. शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24 मध्ये. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक कल्चरल आणि एज्युकेशन राईट 29-30 मध्ये आणि घटनात्मक उपायाचा अधिकार 32 ते 35 आहे. तर तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन बनू शकतो की फंडामेंटल राईटचे वर्गीकरण किती गटामध्ये केलं जातं? किती गटामध्ये केलं जातं? मग तुम्हाला म्हणतील 6 गटामध्ये, सेकंड म्हणतील 5 गटमध्ये, थर्ड म्हणतील 3 गटमध्ये आणि चौथं म्हणतील 7 गटमध्ये. मग एक्झाम मध्ये तुम्हाला एकदम कन्फ्युज होणार किती गट आहे, कळते का? बट हे 6 गट लक्षात ठेवा. 6 गटामध्ये या गटामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतो. ओके, तो लक्षात असू द्या. पुढचं बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण करण्यात आले? मग आता ज्यावेळेस आपण परत आर्टिकल क्वेश्चन कलम 29 वर आले किंवा 29 मध्ये कशाचं संरक्षण केलं आहे? आपण फंडामेंटल राईटचा क्वेश्चन आहे, तर अल्पसंख्याक वर्गाचं संरक्षण एवढं लक्षात ठेवा. बघा महिलांबद्दल बोलले गेलंय का? नाही. ना महिलांची तरतुदी, ना अनुसूचित जातीची, ना अनुसूचित जमातींची. यांच्या संबंधी वेगळे आर्टिकल आपल्याला भेटते. पण आपल्याला आर्टिकल 29 मध्ये विचारलं तर आर्टिकल 29 मध्ये आपल्याला मायनॉरिटी संबंधित तरतुदी, अल्पसंख्याक संबंधित तरतूद आहे. म्हणजे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी आणि फक्त ए पर्याय आणि फक्त अ पर्याय दुसऱ्या लेवलला आहे एवढं लक्षात ठेवा. कळतंय? तर तुमचं ऑप्शन ए आहे तर ए टिक करून नका या, बी ऑप्शन टिक करून या. कळतंय का? म्हणजे ए बरोबर आहे, एक्झाम मध्ये गेलो आम्ही आणि ए टिक करून आलो, पण ए हा ऑप्शन बी ठिकाणी दिलेला आहे. मग बी टिक करायचं आहे तुम्हाला एक्झाम मध्ये. म्हणजे ही एकदम छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत पण या महत्वाच्या आहे ना. जेव्हा आपण एक्झामच्या बाहेर येतात तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की मला आन्सर माहित होतं, फॅमिलियर होतं, बट चूक कुठे झाली की टिक करण्यामध्ये मी ए वाचलं सर आणि ए करून टिक करू, पण ए हा पर्याय बीच्या ठिकाणी आला. तिकडं गडबड करू नका. ओके, बघा आपले का आर्टिकल कलम 29 मध्ये आपण बोलतोय, तर कलम 29 कशासंबंधी आहे? अल्पसंख्याक जे मायनॉरिटी असेल त्यांचे कल्चरल, सांस्कृतिक आणि एज्युकेशनल हक्काची खात्री करते. म्हणजे याच्यामध्ये भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. धर्म, वंश, जात आणि भाषेच्या आधारावर आपण भेदभाव करणार नाही. ऍक्च्युली आर्टिकल 29 हे मायनॉरिटी प्लस मेजॉरिटी दोघी समुदायासाठी आहे. म्हणजे प्रत्येक समुदायाला त्यांची स्वतःची भाषा, स्वतःची लिपी, स्वतःची संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. हे आर्टिकल 29 सांगते एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळे कोणत्या याच्यावर धर्म, वंश, जात किंवा भाषेच्या आधारावर आपण भेदभाव करणार नाही किंवा एखाद्या संस्थेमध्ये त्यांचा प्रवेश नाकारणार नाही. हे ग्राउंड्स लक्षात ठेवा बरं का. रिलिजन, रेस, कास्ट आणि लँग्वेज. कारण की 15 आर्टिकल जे म्हणतो त्याच्यामध्ये वेगळे ग्राउंड्स आहे. आपलं 15 कलम इकडं हे ग्राउंड्स वेगळे, इकडं तुम्हाला ग्राउंड बदलू शकतात. तर रिलिजन, रेस, कास्ट आणि लँग्वेज या आधारावर आपण भेदभाव करणार नाही हे संबंधी आहे. राज्यपालांचे विधिविषयक अधिकार. आता बघा एक्झाम मध्ये लेजिस्लेटिव्ह पॉवर विचारली राज्यपालाची. ओके, बघा राज्य विधिमंडळामध्ये भाषण करणे बरोबर आहे, तर अपर्याय तर तुमचा असला पाहिजे. अपर्याय नसलेला ऑप्शन तुम्ही कट करू शकता. त्याच्यानंतर विधिमंडळ विसर्जित करणे ब पर्याय पण तुमचं पाहिजे. मग बरं पर्याय नाही असले तो पण तुम्ही ऑप्शन काय करू शकता, डिलीट करू शकता. बघा एखादा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते. लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे काय माहिती का? या असेंब्लीमध्ये काय करता येते. मग या असेंब्लीमध्ये जर का राज्यपाल भाषण करत असतील तर त्यांचा अधिकार आहे. जर ही असेंब्ली विसर्जित करत असेल तर विसर्जित करणे हा पण त्यांचा कोणता पॉवर आहे? लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे. कळते? किंवा असेंब्लीमध्ये जर का एखादा म्हणजे असेंब्ली रिलेटेड जी गोष्टी असेल, अध्यादेश काढण्यासंबंधी असेल किंवा काय असेल, हे त्यांचे लेजिस्लेटिव्ह पॉवर असतात. पण मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा त्यांचा लेजिस्लेटिव्ह पॉवर नसेल, लक्षात ठेवा. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरला डिझॉल्व्ह करणे हा त्यांचा लेजिस्लेटिव्ह पॉवर नाही. सो एबीसी तुम्ही लक्षात ठेवू शकता यावर. म्हणजे हाऊस संबंधी जे पॉवर त्यांना दिलेले आहे ना, या हाऊस संबंधी जे पॉवर दिले ते त्यांचे लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे. एवढं लक्षात असू द्या. बेसिक क्वेश्चन होता. तर तुमचा ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन एबीसी मध्ये येणार की एबीसी आपलं बरोबर. ओके, पुढचा बघा आपला डिलिमिटेशन कमिशन संबंधी भारतीय संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही असे सांगितले. बघा आपण डिलिमिटेशन कमिशन करतो आणि आपण बघितलं की आपण काय सांगितलं होतं की 2026 पर्यंत आपण मतदारसंघाची पुनर्रचना करणार नाही. 2026 नंतर जेव्हा सेन्सेक्स होईल
तेव्हा त्याचे जेव्हा आकडे प्राप्त होईल त्यानंतर आपण पुढचं डिलिमिटेशन कमिशन डिलिमिट करणार आहे. मग 2026 ही डेडलाईन. हे पण बेसिक क्वेश्चन आहे पॉलिटीमध्ये तुम्ही बघायला गेलात. ओके. सो आता काय काय डिलिमिटेशन संबंधी बघा. आर्टिकल 82 मध्ये काय तयार होते, संसद प्रत्येक जनगणनेनंतर परिसीमन आयोग स्थापन करते. म्हणजे परिसीमन आयोग कसं स्थापन होतं, तर आर्टिकल 82 नुसार संसद काय करते, जेव्हा सेन्सेक्स होणार, जेव्हा तुमची जनगणना होणार त्या जनगणनेनंतर बनवते. आणि आर्टिकल 170 प्रत्येक जनगणनेनंतर सीमांकन कायद्यानुसार राज्य प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागले जाते. म्हणजे जे राज्य असतात त्यांची टेरिटरी. मग आतापर्यंत आपण 4 डिलिमिटेशन कमिशन बनवले, 52, 62, 72 आणि 2002. कळतंय का? 2002. त्याच्यानंतर त्या हिशोबाने आपण डिलिमिटेशन कमिशन. आता आपण सांगितलंय की 2026 पर्यंत आपण काय केलेलं आहे, ज्या लोकसभा आणि विधानसभा आहे त्याच्या जागा काय केल्या, त्याच्या जागा फ्रीज केलेल्या आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे लोकसभेचे 48 सीट असेल ते आपण फ्रीज केलेलं आहे, किंवा युपी मध्ये असणारे 80 सीट असेल ते बदलणार आहे का आपण, त्या बदलणार नाही. केव्हापर्यंत नाही बदलणार, 2026 पर्यंत नाही बदलणार. 2026 नंतर जेव्हा नवीन आकडे प्राप्त होतील तेव्हा आपण विचार करू शकतो, आणि मग महाराष्ट्राचे लोकसभेसभाने सीट बदलू शकतात, युपीचे बदलू शकतात, तर तेव्हा चेंजेस होऊ शकतात. पण 2026 पर्यंत ते आपण फ्रीज केलं आहे, एवढं लक्षात ठेवा. 2023च्या 87 घटना दुरुस्ती कायद्यानुसार आपण हे सगळं केलं होतं, एवढं लक्षात असेल. पुढचं बघा. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा एखाद्या विधेयकावरून मतभेद असेल तेव्हा संयुक्त अधिवेशन कोण, इनडायरेक्टली काय म्हटलंय तुम्हाला की जॉईंट सिटिंग आपल्याकडं कोण बोलवतं, तर राष्ट्रपती बोलवतात. लक्षात असू द्या, स्पीकर बोलवत नाही. लोकसभेचे अध्यक्ष जॉईंट सिटिंग बोलवत नाही, हे चुकीचं आहे. जॉईंट सिटिंग बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे, भारताच्या राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती जॉईंट सिटिंग बोलवतात, आणि जॉईंट सिटिंगचे जे अध्यक्षस्थान असते ते अध्यक्षस्थान स्पीकर असते. कळत आहे का? जॉईंट सिटिंग बोलवणं एक गोष्टी आहे, आणि जॉईंट सिटिंग चेअरमॅन असणं एक गोष्ट आहे. जॉईंट सिटिंग बोलवण्याचं काम कोण करतात, प्रेसिडेंट करतात, आणि जॉईंट सिटिंगचे अध्यक्ष कोण असतात, तर स्पीकर असतात. हे दोघं क्वेश्चन लक्षात असू दे. ओके. सो बघा, जॉईंट सिटिंग हे प्रोव्हिजन कोणाकडून घेतलं आपण, तर जॉईंट सिटिंग हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलंय. ओके. संयुक्त बैठक आर्टिकल 108 मध्ये संयुक्त बैठक सामान्य विधेयक आणि वित्त विधेयक जे असतात दोन त्या संबंधी होते. धन विधेयक मनी बिलवर जॉईंट सिटिंग होते का, होत नाही. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल घटना दुरुस्ती विधेयकावर जॉईंट सिटिंग होते का, होत नाही. तर हे लक्षात असू द्या, मनी बिल आणि घटना दुरुस्ती विधेयकावर जॉईंट सिटिंग होत नाही. सामान्य विधेयक आणि वित्त विधेयकावर जॉईंट सिटिंग होते. जॉईंट सिटिंग आर्टिकल 108 अंतर्गत होते. जॉईंट सिटिंग राष्ट्रपती बोलवतात, आणि जॉईंट सिटिंगचे चेअरमॅन कोण असतात, तर स्पीकर असतात, एवढं लक्षात ठेवा. राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवतात. घनसंख्या किती, 1/10 चे. कोरम विचारू शकता किती आहे, तर 1/10 आहे. लोकसभेचे अध्यक्ष असतात. आता कशी सिक्वेन्स आहे, जर अध्यक्ष गैरहजर असतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष अध्यक्षस्थान भूषवतात. कळतंय का? बघा, एकतर काय असणार आहे, लोकसभेचे जे अध्यक्ष असतील ते अध्यक्षस्थान भूषवतील. समजा ते गैरहजर आहे तर मग लोकसभेचे काय करतात, उपाध्यक्ष जे असतात ते जॉईंट सिटिंगचा चेअरमॅनशिप करतात. जर का ते पण गैरहजर असेल तर राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवता का, तर लक्षात असू द्या, राज्यसभेचे अध्यक्ष हे जॉईंट सिटिंगचं चेअरमॅनशिप करत नाही, कारण की ते आपले कोण असतात, उपराष्ट्रपती असतात. म्हणून राज्यसभेचे अध्यक्ष नाही, डायरेक्टली आपला पर्याय कुठे असतो, राज्यसभेचे उपाध्यक्ष जे असतात ते जॉईंट सिटिंगचं अध्यक्षपद भूषवतात. आणि जर ते पण नसेल तर मग मेंबर पैकी एकाला जॉईंट सिटिंगचं अध्यक्षपद भूषवलं जातं. हे लक्षात असू द्या, खूप महत्वाचं आहे. कळतंय का? म्हणजे लोकसभाचे अध्यक्ष असतील, लोकसभा अध्यक्ष नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष असतील, लोकसभेचे उपाध्यक्ष नसतील तर डायरेक्टली राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील. ओके. या ठिकाणी राज्यसभेच्या अध्यक्षाची प्रोव्हिजन आहे का, तर राज्यसभेचे अध्यक्ष नसतात जॉईंट सिटिंगचे चेअरमॅन. एवढी सिक्वेन्स लक्षात असू द्या. ओके. आतापर्यंत 3 वेळा आपण जॉईंट सिटिंग बोलवलंय. एक हुंडा प्रतिबंधक विधेयक 1960, बँकिंग सेवा आयोग 1977, आणि दहशतवाद कायदा 2002. असं 3 संबंधी आपण जॉईंट सिटिंग बोलवलं आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके. याच्यामुळे डीबीटीने लक्षात ठेवू शकता, डी, बी आणि टी. डावरी संबंधी 60 मध्ये, आपलं बँकिंग संबंधी 77 मध्ये, आणि आपला टेररिझम संबंधी 2002 मध्ये. तर डीबीटी वरून तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर ठेवा, म्हणजे तुम्हाला नाहीपेक्षा काहीतरी आठवेल. ओके. दॅट इज डावरी प्रोव्हिजन, ज्याला हुंडा म्हणतो. त्याच्यानंतर बँकिंग संबंधी आणि टेररिझम संबंधी हे झालं 60 मध्ये, 77 मध्ये आणि 2002 मध्ये.
3 वेळा जॉईंट सेटिंग बोलवलं, जॉईंट सेटिंग 108 अंतर्गत आपण बोलवतो, लक्षात असू द्या. ओके, पुढचं बघा, राज्यपालाच्या नियुक्ती संबंधी संविधानाने कोणते मॉडेल स्वीकारले? बघा आपण बघतो आपल्याकडे काय असतात, प्रेसिडेंट काय करतात, गव्हर्नरला अपॉइंट करतात. तर गव्हर्नरला अपॉइंट प्रेसिडेंट करतील, हे कॅनडाचं मॉडेल मित्रांनो, कळतंय का? हे कॅनडाचं मॉडेल आहे, ते आपण स्वीकार केलेलं आहे, तर कॅनेडियन मॉडेल आहे. मग हा क्वेश्चन महत्वाचा काय की सोर्सेस विचारता की कुठून काय काय आपण घेतलेलं आहे. आपण वन बाय वन बघू. बघा ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतलेलं आहे, तर संवती सूची जे आपण बघितलं की 3 लिस्ट असतात, त्यात संवती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून, संयुक्त बैठक 108 मध्ये असणारी संयुक्त बैठक पण आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ट्रेड आणि कॉमर्स वगैरे असेल, प्रोव्हिजन असेल, पण हे 2 गोष्टी लक्षात असू द्या. संवती सूची आणि 108 नुसार राष्ट्रपती जॉईंट सेटिंग बोलवतात, हे प्रोव्हिजन ऑस्ट्रेलियाकडून. कॅनडाकडून काय केलेलं आहे, तर मजबूत केंद्र, जिकडं केंद्र मजबूत असेल हे प्रोव्हिजन असेल. अवशिष्ट किंवा शेषाधिकार, शेषाधिकार आर्टिकल किती आपण बघितलं, 2, 4, 8. आता मी तुम्हाला सांगितलं शेषाधिकार कोणाकडे, आपल्याकडं संसदेकडे, तर शेषाधिकार संबंधी प्रोव्हिजन पण घेतलं. केंद्राकडून राज्यपालांची नियुक्ती, ज्यावर क्वेश्चन आलेला आहे, केंद्राकडून राज्यपालाची नियुक्ती आपण कॅनडाकडून घेतलंय. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, ज्याला आपण ऍडव्हायझरी ज्युडिक्शन, आर्टिकल 143, ऍडव्हायझरी ज्युडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, हे पण आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. आयर्लंडकडून आपण काय काय घेतलं बघा, मार्गदर्शक तत्वे, टीपीएसपी जे आहे ना, आपण आयर्लंडकडून घेतले. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. त्याच्यानंतर राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन, जे नॉमिनेटेड मेंबर असतं ना, 12 नॉमिनेटेड मेंबर, ते 12 नॉमिनेटेड मेंबर आपण राज्यसभेचे आयर्लंडकडून घेतले. बघा राज्यसभेमध्ये 2 लक्षात ठेवा, एक नॉमिनेटेड मेंबर आणि एक इलेक्टेड मेंबर असतात. नॉमिनेटेड मेंबर 12 असतात. हे प्रोव्हिजन आपण कोणाकडून घेतलंय, तर आयर्लंडकडून घेतलंय. आणि राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर आपण कोणाकडून घेतलंय, तर साऊथ आफ्रिकाकडून घेतलंय. हे लक्षात असू द्या की इलेक्टेड मेंबर ऑफ राज्यसभा साऊथ आफ्रिका आणि नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्यसभा आयर्लंडकडून घेतलंय. आणि प्रेसिडेंट निवडीची पद्धत, राष्ट्रपती निवडण्याची पद्धत पण आपण आयर्लंडकडून घेतली, एवढं लक्षात असू द्या. ओके, याच्यावर क्वेश्चन येतात का, तर क्वेश्चन येतात त्याच्यावर. डायरेक्टली तुम्हाला सोर्सेस कुठून काय घेतलं विचारतात. रशियाकडून काय काय घेतलं आपण तुम्हाला सांगितलं, मूलभूत कर्तव्य तुम्हाला आत्ता मी सांगितलं होतं, डॉक्टर लक्षात ठेवा, ड्युटी फॉर रशिया, तर ड्युटी फॉर रशियावरून लक्षात ठेवा. आणि प्रस्तावनेमध्ये सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल जस्टिस, हे लक्षात असू द्या. बघा प्रिएम्बल मध्ये जे, प्रिएम्बल मध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, हे आपण कोणाकडून घेतलंय, रशियाकडून. न्याय जे असतं न्याय रशियाकडून घेतलं, एवढं लक्षात ठेवा. जस्टिस इज अ प्रिन्सिपल आपण रशियाकडून घेतलं. युके किंवा ब्रिटनकडून काय घेतलं, तर रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. सिंगल सिटिझनशिप आपण ब्रिटनकडून. कॅबिनेट सिस्टीम, विशेषाधिकार, जे MPMLA ला विशेषाधिकार असतात, आणि संसदेचे विशेषाधिकार, ते आपण ब्रिटनकडून घेतले. USA कडून काय घेतलं, फंडामेंटल राईट घेतला. ज्युडिशरी स्वतंत्र, ज्युडिशियल रिव्ह्यू, हे खूप महत्वाचं प्रोव्हिजन आपण अमेरिकेकडून घेतलंय. राष्ट्रपतीवर महाभियोग, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, आर्टिकल किती असतं, 61 मध्ये असतं इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट, हे पण आपण अमेरिकेकडून. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यामध्ये प्रोव्हिजन पण आपण. बघा सुप्रीम कोर्टचे जे मेन प्रोव्हिजन आहे ना, न्यायव्यवस्था, हे मुख्यतः आपण अमेरिकेकडून घेतले, एवढं लक्षात असू द्या. ओके, जर्मनीकडून आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे विलंबन, जेव्हा आणीबाणी असते तेव्हा फंडामेंटल राईट तुमचे काय होतं, विलंबित होतं, हे आपण जर्मनीकडून घेतलंय. साऊथ आफ्रिका, मी तुम्हाला सांगितलं घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि राज्यसभेमध्ये निवडणूकची प्रक्रिया. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, राज्यसभेमध्ये नॉमिनेटेड मेंबर असेल तर ते आपण कोणाकडून घेतलंय, आयर्लंडकडून घेतलंय. राज्यसभेमध्ये इलेक्टेड मेंबर असतील तर ते आपण कोणाकडून घेतलंय, साऊथ आफ्रिकेकडून घेतलंय, एवढं लक्षात असेल. ओके, आणि प्रस्तावनेमध्ये स्वतंत्र, समता, बंधुता, हे आदर्श तत्व आपण कोणाकडून घेतलेले, इकडे स्वतंत्र, समता आणि बंधुता आहे तत्व, हे आपण आय थिंक फ्रान्सकडून घेतलेलं. बघून घ्या एवढं काय. ओके, त्याच्यावर क्वेश्चन येतात का, सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशनवर क्वेश्चन येतात, तर ते लक्षात असू द्या. ओके, आणि आजचा शेवटचा क्वेश्चन, संविधानात कोणत्या अनुच्छेद कलमामध्ये भाग 1 म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल असा उल्लेख आहे. म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल. इंडिया विल बी अ युनियन ऑफ स्टेट, आपल्या का युनियन ऑफ स्टेट शब्द आहे, फेडरेशन ऑफ स्टेट नाही, हे आपल्या अनुच्छेद 1 मध्ये सांगितलं आहे युनियन ऑफ स्टेट संबंधी. सो आपण आर्टिकल 36 पासून 50 पर्यंत बघा जवळपास 15 क्वेश्चन आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले, आणि हे 30 पैकी 30 मार्क तुम्हाला हमखास भेटू शकतं, एवढे सोपे क्वेश्चन. जर का तुम्ही पॉलिटी, इकॉनॉमिक्स या 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 सब्जेक्टमध्ये मुख्य परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतले तर तुमचे ड्रीम पोस्ट घेण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात, कळत आहे. सो असंच आपण बाकी जे असेल, आता आपण पॉलिटी बघितलं, आपण इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चन असेल किंवा हिस्ट्री, जॉग्राफी रिलेटेड क्वेश्चन असेल,
त्या संबंधी पण आपण डिस्कशन करणार आहोत याच्यामध्ये. ओके, सो कनेक्टेड राहा आपल्या फॅमिली सोबत. थँक्यू सो मच.